पेट्रोल दरवाढीमागचं खरं कारण काय? सध्या सोशल मीडियावर आणि विरोधकांकडून पेट्रोल दरवाढीवरून भाजप सरकारवर टीका केली जात आहे. मात्र या दरवाढीमागे फक्त सरकार नाही तर आंतरराष्ट्रीय परिस्थितीही मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. विशेषतः इराण परिसरातील परिस्थिती आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील तणावामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. रॉयटर्स +2. भारत हा जगातील मोठ्या तेल आयातदार देशांपैकी एक असल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रूड ऑइल महाग झाल्यावर त्याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेल दरांवर होत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. क्लिअर टॅक्स +1. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होणे, राज्य सरकारांचा वॅट, केंद्राचा एक्साईज ड्युटी, वाहतूक आणि रिफायनरी खर्च यांचाही पेट्रोलच्या किमतींवर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. दी इकॉनॉमिक टाइम्स +2. महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारने याआधी एक्साईज ड्युटीमध्ये कपात करून काही प्रमाणात भार कमी करण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले जात आहे. दी टाइम्स ऑफ इंडिया +1. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही फ्युएल, फर्टिलायझर आणि फॉरेक्स या 3 गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. रॉयटर्स +1. तज्ज्ञांच्या मते जर जागतिक क्रूड ऑइल दर कमी झाले तर भारतातही पेट्रोल दरांमध्ये दिलासा मिळू शकतो. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी MD न्यूज मराठीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.